मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण सोमवारपासून होणार अंमलबजावणी। मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी गेल्या महिन्यामध्येच दिले होते संकेत। माल वाहतुकीमधून मध्य रेल्वेच्या तिजोरीमध्ये 492 कोटींची भर। मुंबई विभागामधून वेगात आणि अधिक माल वाहतूक झाल्याचा फायदा। सागरी मार्ग, बंदरं आणि रस्ते मार्गाशी मध्य रेल्वे जोडली गेली आहे। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर रात्री 12:15 पासून रविवारी दुपारपर्यंत ब्लॉक, तर हार्बरवर सुद्धा पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक। म्हाडाची 2000 घरांसाठी लवकरच सोडत। कोकण मंडळाच्या अखत्यारीमधील विक्री वाचून रिक्त घरांची विक्री होणार। प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेनुसार ठाणे, कल्याणसह इतर ठिकाणच्या घरांसाठी ऑगस्टमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याचं नियोजन। माल वाहतूकदारांचा संप 30 जुलैपर्यंत स्थगित। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत संघटनेची बैठक। 80% मागण्या मान्य केल्यानं निर्णय। 30 जुलैपर्यंत शासन निर्णय न झाल्यास पुन्हा संपाचा इशारा। पुण्यामध्ये हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान धावली मेट्रो। पीएमआरडीएकडून 4 किलोमीटरपर्यंत चाचणी। मेट्रो प्रकल्पाचे 87% काम पूर्ण, उर्वरित काम अंतिम टप्प्यात। गोखले संस्थेच्या कुलगुरुपदी उमाकांत दास यांची नियुक्ती। उमाकांत दास आनंद इथल्या ग्रामीण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉक्टर अजित रानडे यांच्या राजीनाम्यानंतर संस्थेला 7 महिन्यानंतर मिळणार पूर्णवेळ कुलगुरू। नासा इस्रो भेटीसाठी पुणे जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांची परीक्षा। शाळेमध्ये 16,000 विद्यार्थ्यांची परीक्षा। विद्यार्थ्यांची निवड 3 टप्प्यामध्ये। आज परीक्षेचा पहिला टप्पा। पुण्यामधल्या रिंग रोडसाठी 10 गावातील भूसंपादनासाठीची संयुक्त मोजणी प्रक्रिया पूर्ण। उर्वरित 3 गावांची संयुक्त मोजणी अद्याप प्रलंबित। शहर आणि परिसरामधील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनं 2 रिंग रोड प्रस्तावित।